म्हणशान एवढी फटाके कावर फुटताय, तर मी तुम्हाला पुढच्या ब्लॉग मध्ये सांगणार आहे कावर फुटते म्हणून. तर जय महाराष्ट्र पब्लिक, स्वागत तुमचं आपल्या मिनी ब्लॉग मध्ये. तुम्ही म्हणशान 2 दिवसापासून व्हिडिओ काही पडा नाही, व्हिडिओ काढायचं बंद केला काय? तर मित्रांनो 2 दिवसापासून कावर व्हिडिओ पडत नाही, यासाठी मी दुसरा ब्लॉग बनवणार आहे. याच्या पुढचा ब्लॉग याच्यासाठी राहील का 2 दिवस मी व्हिडिओ कावर बनवले नाही, तर व्हिडिओ अपलोड झाल्यावर तुम्ही बघून घ्या. तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे, दीदी प्राथमिक शाळेवर शिक्षक आहे ना, शनिवार आहे, त्याच्यामुळे दीदी शाळा सकाळी 7 वाजताच होती. वन पप्पा सकाळी 7 वाजता दीदीला सोडायला गेले मग शाळेमध्ये, आणि रात्री घरी आला मला 12 वाजले होते. 12 काबर वाजले ते मी पुढच्या व्हिडिओ मध्ये सांगणारच आहे. रात्री मी मित्राची गाडी घेऊन आलो, तर सकाळी त्याला गाडी द्यायची होती, तर पप्पा गाडी घेऊन गेली मित्राची, आणि दीदीला पण सोडायला गेली शाळेमध्ये. मित्राला गाडी दिली, पप्पाला घरी आला गाडी नव्हती. मग नंतर मी गेलो गावामध्ये पप्पाला घेऊन आलो, आणि घरी आल्याच नंतर ढोरांची सगळे कामावरून घेतले. पण आज आपल्याला कपाशीला खत टाकायचं होतं, आणि कपाशी लावली तेव्हा काही खत टाकलं नव्हतं. आता पहिल्याच वेळेस खत टाकतोय, त्याच्यामुळे म्हणलं लवकर खत टाकून घेऊ, आपण मोकळं होऊन जाऊ. मस्तपैकी 3-4 गोणी घातल्या, मिक्स केल्या, आणि त्याचं लई पाणी होत होतं, त्याच्यामुळे लवकर खत टाकून घेतलं. खत टाकणं झालं, पण नंतर आपल्याला ते खत झाकून टाकायचं होतं, त्याच्यामुळे वखर आणायचं होता. बैला सगळं जास्त चारा खाऊ घातला नव्हता, त्याच्यामुळे त्यांना आता सुगरच खाऊ घालत होतो. आणि यावेळेस थोडा मोठा वखर आणतो होतो भाऊ, कारण खत पण झाकलं पाहिजे होतं, आणि त्याच्यामुळे झाडं पण लई दबत होते भाऊ, कारण मोठा वखर होता. तर मग मी म्हणलं तू झाडं काढ, कारण ते दबलेलं झाडं पण काढायचे, आणि वखर पण आणायचं, आणि वखर लई दामन आणला लागत होता, त्याच्यामुळे लई जीवर येत होतं. मग फटकन घेतला भाऊ वखर आणून. व्हिडिओ काही काढला नाही, नंतर वखर आणायचं काही झालं नाही भाऊ. आणि लई वेळेस मी म्हणलं चहा प्यायची नाही, चहा सोडून द्यायची, पण ती काही सुटाना नाही भाऊ. मग काय बनवली चहा, मस्तपैकी चहा पिली. आणि आज आहे ना 3 झाडं लावले भाऊ मी. एक तर गळलिंबू लावलं, आणि 2 आपले खायचे लिंबू लावले. गळलिंबू तुम्हाला माहिती असेल तर कमेंट मध्ये सांगा, आणि त्याला गळलिंबू म्हणते. मला माहिती आहे दुसरं काही नाव असेल तर ते पण सांगा. गळलिंबू याच्यासाठी येतं मित्रांनो, एखाद्या गाईनं बैलानं जर काही लोखंडी तुकडा खाल्ला तर त्याला ते खाऊ घातलं तर त्या लोखंडी तुकड्याचं पाणी होऊन जातं, आणि गळलिंबू याच्यासाठी काम येतं. आणि पाऊस नसला का या ठिकाणी मी व्हिडिओ एडिट करायला येतो, आणि आलं की पहिले या लाकडं झोपून राहतो 10-1 मिनिटं, त्यानंतर थोडाफार फोन पाहतो, मग नंतर व्हिडिओ एडिट करतो. तर मित्रांनो याच्या पुढचा जो ब्लॉग आहे तो यासाठी राहील की आपण 2 दिवस व्हिडिओ अपलोड का बरं नाही केले. तर मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये, बाय.